महाराज शिवचरित्र हे वाचण्याचं ठिकाण नाहीये, शिवचरित्र हे आत्मसात करण्याचं ठिकाण आहे. इतिहासातनं काय शिकावं? आपल्या लेकराला एक गोष्ट शिकवा. जर तुम्हाला वाटतं तुमची पोरं इंजिनियर व्हावीत, डॉक्टर व्हावीत, एक गोष्ट करा, आपल्या लेकराला घ्यायचं आणि महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती जायचं. महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय? जोरात काय नाव? आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय? शिवनेरीच्या पहिले 2 अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले 2 अक्षर म्हणजे हे 2 शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो, तो म्हणजे शिवराय. पण शिवनेरी पासून रायगडापर्यंत प्रवास सोपा होता? नक्कीच नव्हता. जर तुम्हाला वाटतं आपल्या पोरांनी इंजिनियर व्हावं, नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा, तर आपल्या लेकराला एकदा रायगड बघायला न्या. रायगड रोपवेनं नाही जायचं, खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत चालत जायचं. डोक्याचा घाम पायाच्या नखापर्यंत पोहोचेल त्यावेळी रायगडावरती जायचं. आणि महाराज आपल्या लेकरांना एकमेव गोष्ट दाखवायची रायगडावरती. काय दाखवायची? महाराजांची हत्तीशाळा दाखवू नका, महाराजांची तोपशाळा दाखवू नका, एकमेव गोष्ट दाखवा, महाराजांच्या समाधीपाशी न्या. आपल्या लेकराला उभा करा आणि सांगा, जगातला पहिला राजा आहे, या जगातला पहिला राजा आहे जो असा इंजिनियर आहे ज्यांनी स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिली. तुमच्या घराची गॅरंटी आहे. इंजिनियरला फोन करा, किती दिवस टिकणार आहे, जायच्या अगोदर मागचे बेताड पडलेलं असते. महाराजांनी दिले. कुठे दिले? रायगडावरती जायचं, रायगडाचं वॉरंटी कार्ड दिले महाराजांनी, वॉरंटी कार्ड. आणि असं तसं नाही, दगडावरती कोरून दिले. महाराजांच्या समाधीपाशी उभा राहायचं, पाठीमागं बघायचं, दगडात रायगडाचं वॉरंटी कार्ड छापलंय महाराजांनी. आज हे बघायला मिळतं. शेवटचं वाक्य आहे, मी नाही महाराज म्हणतात. काय म्हणतात? याव चंद्र दिवा करोती. म्हणजे काय? जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्थर आणि पत्थर आणि रायगडाची प्रत्येक वास्तू टिकेल. कुठपर्यंत? चंद्र सूर्य असेल तोपर्यंत. इतकी गॅरंटी दिली महाराजांनी. पाणी अडवा पाणी जिरवा ही पहिली योजना महाराजांनी रायगडावरती चालू केली. ह्याची अडवा त्याची जिरवा ह्या मी गावात चालू केली. पण पाणी अडवा पाणी जिरवा योजनेचे खरे उद्गात हे महाराज आहेत. तुम्हाला माहिती आहे, आज इथे प्रशासकीय अधिकारी आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याची बदली किती वर्षांनी होते? 5 वर्षांनी होते. 5 वर्षांनी काय होते? तहसीलदारांची, आमदारांची 5 वर्षांनी का होते? काहीतरी कारण असेल ना याच्या पाठीमागं. शिवाजी महाराजांनी त्यावेळी सांगितले. महाराज म्हणतात, कुठलाही व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, किल्ल्याचा किल्लेदार, किल्ल्याचा प्रमुख 5 वर्षाचे वर एका किल्ल्यावरती ठेवायचं नाही. का? एक अधिकारी एका किल्ल्यावरती जास्त वेळ ठेवला, किल्ला जायची शक्यता आहे. आजूबाजूची लोक त्याच्या ओळखीचे होतील, त्याच्यावरती दडपण आणतील, किल्ला जायची शक्यता आहे. दर 5 वर्षांनी ज्या अधिकाऱ्यांची बदली होती ना, महाराजांची पुण्य आहे. आज तुम्ही जी पेन्शन घेताय ना, तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे यांचं निधन झालं त्यावेळी त्यांना 8 मुलं होती. 8 मुलांना त्यांच्या जागी नोकरीवरती घेतलं. अनुकंपाखाली घेण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली. आज इथं अनेक महिला आहेत ज्यांचे पती वारले असतील, प्रशासकीय अधिकारी सैन्यात असताना त्यांना पेन्शन मिळते. ही योजना महाराजांची आहे. जर सैन्यात एखादा अधिकारी मेला, ज्यावेळी तानाजी मालुसरेंचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या पत्नीनं भविष्यात पुढे काय करावं म्हणून महाराजांनी त्यांच्या पत्नीसाठी पेन्शन चालू केली. तानाजी मालुसरे मरताना त्यांना शेवटचा जो पगार होता त्या पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून दिली जायची. ही पेन्शन योजना छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे. हे उभा केले महाराजांनी, हे उभा केले. इथंच नाही, शेतीवरती महाराजांनी सगळ्यात मोठं संशोधन केलंय. बियाणं, खत, बैलजोडी, अस्सल दर्जाची बैलजोडी महाराजांनी शोधायचं काम केले. गिरगाई, गाईचं तूप याचा खऱ्या अर्थानं साठपा करायचा आणि जखमेवरती लावल्यावरती जखम बरी होते याचा खऱ्या अर्थानं प्रयोग महाराजांनी रायगडावरती केलाय. फोन नव्हते, अफजल खान आलाय, मिस कॉल टाकलाय, खाली थांब येतो, नाही. फोन नव्हते. काय केले? महाराज रडत बसले का? नाही. महाराजांनी पर्याय शोधलाय. प्रत्येक गोष्टीवरती पर्याय. तानाजी मालुसरेंना सांगितलंय, किल्ला घेतल्यावरती किल्ल्यावरती फक्त आग पेटवा. मी राजगडावरती मला लांब न करेल, किल्ला घेतलाय.
तानाजी मालुसरे शहीद झाल्यावरती किल्ल्यावरती जाळ उठवण्यात आला. राजगडावरती महाराजांना कळालं किल्ला घेतलाय. शोध महाराजांनी लावले तो. हे प्रत्येक शोध हे आपल्या तरुण पिढीला शिकवा, येणाऱ्या माणसांना इथल्या पिढीला शिकवा. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आपण होतो का? शेवटची काही मिनिटे घेतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आपण होतो का? होतो का? नाही. पण माहितीये का कसा झाला ते? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किती तारखेला असतो? किती तारखेला? 6 जून. पहिला राजा हिंदुस्थानातला जो राजा अधिकृत छत्रपती होणार होता, अधिकृत राजा होणार होता, 3 जूनला महाराजांनी काशीचे गागा भट्ट यांना महाराष्ट्रात बोलवलं. 200 पंडित घेऊन 3 जूनला काशीचे गागा भट्ट महाराष्ट्रात आले. शिवाजी महाराजांची भेट घेतली. खर तर महाराजांची राजधानी कुठली? कोणती? रायगड. चूक. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड. पण महाराजांना राज्याभिषेक सोहळ्यासाठी अशी राजधानी हवी होती ज्या किल्ल्यावरती एकाही रक्ताचा थेंब नसेल, पर्वता इतका, त्या कैलासा इतका निर्मळ असेल. दुर्गेश्वर रायगड एकमेव हिरोजी इंदलकरांनी बांधला, निवडला किल्ला रायगड. खर तर काशीच्या गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांना रायगडावरती आणलं. रायगडाला 3 प्रदक्षिणा घालायला लावला. महाराजांनी रायगडाला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि दिवस उजाडला. 4 जून. 6 जूनच्या 2 दिवसाचा आदला दिवस 4 जून दुपारी 2 वाजता कुठलाही राजा छत्रपती व्हायच्या अगोदर त्या राजाचा त्याच्या बायको सोबत परत द्विवाह लावला जातो, दुसरं लग्न लावलं जातं. त्याशिवाय कुठलाही राजा होऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं. त्यानुसार शिवाजी महाराजांचं सोयराराणी आणि अन्य पत्नी सहित महाराजांचं लग्न लावण्यात आलं. महाराजांचं दुसऱ्यांदा लग्न करण्यात आलं. महाराजांची मुंज करण्यात आली. आणि 4 जूनच्या सायंकाळी काशीच्या गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांना राजसदरेवरती उभा केलं आणि सांगितलं, महाराज, छत्रपती पद सोपं नाही. राजे अनेक, जाणते राजे फक्त तुम्हाला व्हायचं आहे. जनतेची काळजी करणारा, रयतेला माई लेकरासारखा वागवणारा राजा तुम्हाला व्हायचा आहे. सगळी जबाबदारी सांगितली. अष्टप्रधान मंडळाची घडी बसवली आणि दिवस उजाडला. 6 जूनचा आदला दिवस 5 जून रयत भाकरी चटणी घेऊन महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती आली होती. अरे कोण कोण? राजा छत्रपती होणार आहे. माय माऊली गावली राजाला छत्रपती होताना बघायला किल्ल्यावरती उपस्थित होती. 5 जून राज्याभिषेकाचा आदला दिवस दुपारी 2 वाजता काशीच्या गागा भट्ट यांनी एक मोठा तराजू आणला. त्या तराजूमध्ये एका तराजूत शिवाजी महाराजांना बसवलं आणि दुसऱ्या तराजूत शिवाजी महाराजांच्या वजनाचे हिरे, माणिक, मोती, मसाले, शिसे, चांदी महाराजांच्या वजनाचे ठेवण्यात आले आणि याच्या 7 वेळा तुळा करण्यात आल्या. म्हणजे 7 वेळा वजन करण्यात आलं आणि हे सगळं गोर गरिबात महाराजांनी वाटून टाकले. आणि सायंकाळी राज्याभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांचा गोंधळ पार पडणार होता. महाराजांच्या गोंधळाला आई शिरकाई देवीला आमंत्रण दिलं जाणार होतं. सोयराराणी शिवाजीराजे सहपत्नी सहित गोंधळाला उपस्थित राहिले. गोंधळी बुवा आले. गोंधळी बुवा येणे आई तुळजाभवानीला महाराजांची कुलदैवत हिला आमंत्रण दिलं. आई महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहा. शिरकाई देवीला साकडे घातलं आणि महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ चालू झाला. महाराजांना भंडारा लावण्यात आला, ड्युटी पेटवण्यात आली आणि गोंधळी म्हणू लागले, माझ्या बरोबर टाळ्या वाजवायचे, हात वरती करा. आणि गोंधळी म्हणू लागले, आली गंबाबाई आज आली गोंधळाला, आली गंबाबाई आज आली गोंधळाला, आली गोंधळाला, ताशा वाजवा संबळाला, संबळवाल्या दादा संबळ वाजव जोरात, वाजव जोरात, अंबाली आदारात.
आणि झाला महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा गोंधळ पार पडला. आणि याच गोंधळाचं आमंत्रण आई शिरकाई देवीला दिलं. दिवस उजाडला. 6 जून रयतेला एक बाप छत्रपती मिळणार होता. राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त सूर्योदयाच्या अगोदर 4 घटिका पहाटे 4 वाजता होता. 2 वाजता महाराजांना नयन कक्षेतनं गागा भट्ट यांनी उठवलं, बाहेर आणलं. महाराजांच्या डोक्यावरती दूध, 7 नद्यांचं पाणी, मध यांचा अभिषेक घालण्यात आला. महाराजांचा देह पोचण्यात आला आणि महाराज डोक्यावरती राजाचा जिरतो, अंगामध्ये राजाचे राजवस्त्रे आणि हातात जगदंबेची तलवार. 3 तलवार महाराजांच्या. पहिली जगदंबा, दुसरी भवानी, तिसरी तुळजा. जगदंबा तलवार महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची साक्ष देणारा पुरावा होता. अष्टप्रधान मंडळ महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सजलं होतं. नाना निमंत्रित 2000 मंडळी परदेशातनं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होती. आणि पहाटे महाराज सदरेकडे निघाले. राजसिंहासन सजलं होतं. 32 मणी सोनेरी सिंहासन महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तयार झालं होतं. ते सिंहासन, ज्या सिंहासनावरती बसून राजे छत्रपती होणार होते. महाराज निघाले. महाराजांच्या पाठीमागे अष्टप्रधान मंडळ आणि समोर महाराजांचे सरसेनापती हंबीर मामा पंचामृताचा कलश घेऊन जात होते. महाराज राजसदरेत आले.